ते दोघं जण बसून कार्यक्रम त्या जिल्हा मराठी पत्रकार संघाची बॉडी रेडिओवर होईल का? जिल्हा मराठी पत्रकार संघाची बॉडी रेडिओवर होईल का? आता काय मी तर चालू हे ना कधी झाली? आता 6 महिने झाले असतील जास्त 3-4 महिने झाले 6 महिने पण झाले इथं झाली. आणि त्याच्यानंतर सगळं मिळून एकत्र काम केलं अजून तर गावात मोठा होईल. अजून आपण आपल्या संघटनेने शासनाकडे मानू. हल्ली काय होतं की आपल्याला दर्जा हे समजलं जातं तुम्ही बोलतच नाही. आणि एवढंच नाही आमचे पत्रकार सुद्धा तसे वागतात तुमच्याशी. तुम्ही हे ते तुम्ही येऊ नका आमच्या मोठ्या पत्रकार परिषदे वगैरे असं जे होते ना असं होतंय मी बघितलं जवळून. पण तसं हे सगळं भेदभाव हा कमीपणा मोठेपणा हा नाहीसा करायचा. सगळ्यात एका छत्राखाली आणायचे सर्वांना. छत्राखाली सगळे येतील आणि सगळे काम करतील आणि सगळ्या गावात बुलंद झाला तरच शासन आपल्याकडे लक्ष घालेल. नाहीतर वेगवेगळ्या संघटना आहेत आपल्याला माहिती त्यांची संघटना यांची संघटना यांची हे फक्त आपल्या या जिल्ह्यामध्येच होत नाही समजा राज्यामध्ये हे नेटवर्क पूर्ण झाले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेटवर्कचे संघटना झालेली आहे. आता उद्या काय होईल त्या सचिव आणि अध्यक्ष निवडलं जाईल त्याची कार्यक्रम निर्माण होईल. ते जेव्हा अधिवेशन किंवा जेव्हा महत्त्वाचे काही ठराव असतील महत्त्वाच्या बैठका असतील तेव्हा आपण सगळं जाणारच येते. अध्यक्ष आणि सचिवाचे नाव निश्चित केले नाही उद्या होईल रात्रीपासून. कारण मीच त्यांच्यासोबत 30 ते 35 वर्ष पूर्ण गेलो त्या संघटनेत. लक्षात हे संघटनाच अशी आहे फक्त ज्याच्यावर अन्याय होतो त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत या लोकांसाठीच भांडत असते. आणि तुम्हाला सांगतो पेन्शनची असू द्या शंकरराव चव्हाण आरोग्य योजना असू द्या कोणतीही असू द्या सगळ्या योजनेसाठी देशमुख समर्थ एकमेव नेतृत्व आहे. ते मालकाचं वगैरे नेतृत्व नाही हे तुमचं आमचं नेतृत्व आहे देशमुख. आणि आज जे सत्य बातम्या जी आहे यूट्यूब चॅनलच्या प्रकारच आज समोर येत आहे. मोठ्या चॅनलवर बातम्या घेत नाही. खरंच आहे ते. पण ते काय होतं माहिती आहे का जोपर्यंत आता तुम्हाला उद्या आता हे साहेब काय करणार आहे यूट्यूब चॅनलच्या लोकांना मान्यता देतात. ही सगळ्यात मोठी आपली अचिव्हमेंट राहणार आहे. यूट्यूब चॅनलचं तुम्हाला आम्हाला जर सरकारने मान्यता दिली पत्रकार संपला विषय. कुठं भेदभाव कुठून राहणार आहे छोटा मोठा कुठून राहणार आहे. मग नंतर काय होईल सगळं समान होतील इक्वॅलिटीमध्ये. तेच आहे त्याच्यासाठी आणि असं नका समजू ते प्रिंट मीडियाचे सगळं जास्त असं नाही. आता मी तर म्हणतो हे तुम्ही त्या प्रिंट मीडियाला पुढं त्याला बाबा पुढे गेलात असा विषय झालेला आहे. त्याच्यासाठी म्हणून फक्त हे आधी पत्रकार परिषद नाही किंवा बैठक नाही काय त्याच्यानंतर ही बैठका होतील. आपला आवाज आपण एका शहरातले लोक आहोत एका जिल्ह्यातले लोक आहोत. आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये समोर असू एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ. हे जर आपला भाईचारा वाढवायचा असेल शासन दरबारी आपल्या काही समस्या सोडून घ्यायच्या असतील एक मोठं संघटन आपल्या दारी आहे. ॲक्च्युअली खरं सांगायचं खूप मोठं असं नाही ह्यापर्यंत हे सगळं काश नाही. त्या संघटनेत परत यात्रे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या संघटनेचे सदस्य होते. ही संघटना साधी नाहीच ही. आणि आपलं ऑफिस मुंबईमध्ये CSTच्या समोर ऑफिस आहे आपलं. 70 लोक असे येत आहेत प्रत्येक जिल्ह्यात. तर असं साधारणतः 16 जिल्ह्यातून लोक येत आहेत. तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही मनसोक्तपणे काम करा. आणि उद्यापासून काही ह्याच्यामध्ये आपण काय करतो माहिती आहे का त्याच्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आहेत आपले काही जुने त्यांचा पण आपण सत्कार करत आहोत. असं ज्याचे सबस्क्राईब जास्त झालेले आहेत बरं का त्या अशा चॅनलच्या प्रमुखांचा पण आपण इथं सत्कार करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एकूणच अधिवेशनासाठी जे म्हणून पाहुणे येतात आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईवरून येत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत ते पाहुणेसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. आता येत्या रविवारी आपण न चुकता आपल्या सहकाऱ्यांना सांगा साप्ताहिकवाला असू द्या चॅनलवाला असू द्या यूट्यूबवाला असू द्या सगळ्यांना एकत्र करा आणि एक संघटना मजबूत करा. एवढं मी तुम्हाला या निमित्तानं आव्हान करतो. आणि उद्या
होणाऱ्या अधिवेशनाला बहुसंख्येनं लोक कसे येतील त्यासाठी प्रयत्न करावे अशी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे. या मेळाव्यात डिजिटल मीडियाची संघटना बातमी होणार आहे. हा होणार आहे. या मेळाव्यामध्ये डिजिटल मीडियाचे पहिल्यांदा काय होणार की अध्यक्ष आणि सचिव हे जाहीर करतील जिल्ह्याचे, त्यांचा सत्कार करतील. मग त्यांनी दोघांनी मिळून बॉडी करायची, निर्माण करायची, जिल्हा बॉडी करायची. ते 2 नावं आम्ही याच्यामध्ये देणार आहोत उद्याच्या अधिवेशनामध्ये. तुम्ही काय करा बसून आपण नाही, शासन दरबारी जे आहेत डिजिटल मीडियाचे काही प्रश्न आहेत तर ते कोणकोणते प्रश्न उपस्थित करणार आहे, अधिवेशनात वगैरे काही चर्चा होणार आहे का? मला सांगतो, डिजिटल मीडिया असो या प्रिंट मीडिया असो का इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रश्न सगळ्यांचे एकच सारखेच आहेत. तुम्हाला माहीत आहे पत्रकारावर होणारे हल्ले, याच्यासाठी आपली संघटना, आपले नेते देशमुख गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतात. ठराव मंजूर झालेला आहे, त्याचा ठराव मंजूर झालेला आहे दोन्ही सभागृहामध्ये, त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि तो जर त्याची अंमलबजावणी जर झाली तर तुम्हाला कोणी हल्ला केला तर काय ताबडतोब त्याला अटक होणार, त्याच्यावर कारवाई होणार पोलीस करतील. एक हा विषय, एक पेन्शनचा विषय. आता काही मोठ्या दैनिकामध्ये असूनही त्यांना वेळेवर पेन्शन भेटत नाही, त्यांना कागदपत्र देत नाहीत मार्ग वगैरे. त्यांच्यासाठी सुद्धा ही संघटना प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्यावर जो काही अन्याय अत्याचार होणार आहे, होतोय डे टू डे कोणावर होतं ना, काही हल्ला करतो, तुम्ही एखाद्या विरोधात बातमी लावली तर ते काय करतात, तुम्हाला डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात, तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा संघटना तुमच्या पाठीशी उभी राहणार. आणि शासकीय जाहिराती मिळावे याची पण मागणी आहे डिजिटल मीडियाची. विशेषतः अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जे विश्वस्त आहेत मुख्य एस.एन. देशमुख साहेब यांनी जेवढे पत्रकारांचे प्रश्न आजपर्यंत मांडलेले आहेत तेवढे त्यांनी दुसऱ्या कुठल्याही संघटनेने मांडलेले नाही. आणि भारतामध्ये सगळ्यात मोठी सदस्य संख्या असलेली 15,500 मेंबर आपल्या संघटनेचे आहेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपली अवस्था अशी आहे की यूट्यूबवाल्यांना काही लोक पत्रकारच मानत नाहीत, म्हणून त्यांना वैधानिक दर्जा कसा मान्यता मिळावी, त्यांना ॲक्रेडिटेशन कसं मिळेल, त्यांना पत्रकार म्हणून मान्यता कशी मिळेल, याबाबतचं संपूर्ण उद्याच्या ठरावामध्ये साहेबांनी ठराव घेऊन ठेवलेला आहे. त्यांचं भांडण सरकारशी चालू आहे आणि त्यांना हे सर्व झाल्यानंतर जाहिराती, जसं दैनिकाला साप्ताहिकाला जाहिराती मिळतात तसं या जाहिराती सुद्धा प्रयोजन आहे राज्य. आणि ठीक आहे, प्रिंट मीडिया तर कधीच मरू शकत नाही, प्रिंट मीडियाला मरण नाही, तो चिरंजीव आहे. परंतु आता आज काय झाली, डिजिटल मीडियामुळे चाव झाली समाजामध्ये. मग आता काय, तुम्ही बघा केंद्र सरकारमधले राजकीय पक्ष असतील, विधानसभेचे प्रत्येक राज्याचे लोक असतील, ते सगळे डिजिटल मीडियावर आज अवलंबून आहेत. ते दैनिकाकडे दुर्लक्ष करतात. अगोदरच जे प्रिंट मीडियाचे प्रश्न पडलेले, अजून काही त्याला पूर्ण मान्यता मिळाली नाही. आणि त्यानंतर डिजिटल मीडियाचे प्रश्न आणखी मागितले. प्रिंट मीडियाचे अब्दुल भाई जवळपास 95% प्रश्न मिटलेले आहेत सध्याला. आभाळ प्रत्येकावर येत राहतं, निघून जातं, तसं नाही. आज लोक म्हणते पेपर कोण पडतात, पेपर बहुत कुछ लोग पढ़ते हैं, पेपर पढ़ना ही पड़ता लोगों को, रिकॉर्ड है वो. हाँ वो रिकॉर्ड है, वो हजारों साल तक चलता उसका कातरण. किती पत्रकार येण्याची अपेक्षा आहे तुम्हाला? 1000 ते 12,000 1,500 उद्या पत्रकार येतील. त्यांची निवासाची राहण्याची व्यवस्था सगळं केलं, राहण्याची व्यवस्था पण आहे. आपण जेवणाची नाश्ता आणि चहा. सर, ये 14 तारीख को जो शहर में डिजिटल मीडिया का जो अधिवेशन होने जा रहा है, तो इसकी रूपरेखा कैसी सर, प्रोग्राम का नियोजन कैसा किया गया है और कौन कौन अतिथि इसमें आने वाले हैं? ये जब देखो मराठी पत्रकार परिषद, ये जो परिषद है ये जिला या कोई मराठवाड़ा लेवल पे नहीं है, ये भारत भर में इसके सदस्य हैं और कम से कम 15,000 इसके मेम्बरान हैं. संगठन भारत में का सबसे मजबूत संगठन है. इस संगठन के तरफ से उसको जोड़कर डिजिटल मीडिया का सहयोग लिया गया है. उसके अध्यक्ष है बीड जिला के हमारे अनिल
वाघमारे। और ये जो अधिवेशन होने जा रहा है, ये देखो सोचो तुम, ये डिजिटल मीडिया के सब जिले में कार्यकारिणी है, लेकिन उसका पहला मान अपने को मिला है, अपन उसको यजमान है। पहले अधिवेशन जो है ना, पहला अधिवेशन अपने इस शहर में होने जा रहा है, और इस शहर का उस अधिवेशन के उद्घाटक है हमारे पालक मंत्री संजय जी सिरसाट साहब, और कार्यक्रम के प्रमुख अतिथि है नांदेड़ जिला के पालक मंत्री अतुल जी सावे साहब, और इस कार्यक्रम के प्रमुख है एस.एम. देशमुख साहब, जो हमारे तमाम पत्रकारों की नेता है। ये रविवार 14 सितंबर को 10:30 बजे कार्यक्रम शुरू हो जाएगा और 4 बजे तक ये कार्यक्रम चलेगा। कहाँ पर? ये कार्यक्रम होने वाला है क्रांति चौक के संत एकनाथ रंग मंदिर के सभागृह में। सर इसमें जो है टाइमिंग रहेगी 10:30 से लेकर 4 बजे तक। सर इसमें कितने पत्रकार आ सकते हैं इस अधिवेशन के लिए? राज्य भर में से कम 1,500 या 2,000 पत्रकार आने वाले हैं। किसकी नियुक्ति करने वाले? क्या बोले? किसकी नियुक्ति होने वाली है? यहाँ पर नहीं, वहाँ पर किसकी नियुक्ति करेंगे? अधिवेशन में अधिवेशन में क्या है कि जिला बॉडी अपने इधर जो है ना, छत्रपति संभाजीनगर की जिला बॉडी भी घोषित की जाएगी और डिजिटल की। और सबसे महत्व वाली बात है कि जो यहाँ के नुमाइंदा है, मतलब जो सीनियर पत्रकार है, हाँ, ऐसे पत्रकारों का यहाँ सत्कार भी किया जाने वाला है। और वो 10 पत्रकार है, और जिन्होंने डिवोशन किया है अपने पत्रकारिता में, उनका यहाँ सम्मान किया जाने वाला है। इस अधिवेशन का उद्देश्य क्या है? अधिवेशन का ये उद्देश्य है कि अभी सबसे पावरफुल और सबसे अच्छा नेटवर्क है ये डिजिटल मीडिया, सोशल मीडिया का है। ये तो सब अपने पूरा भारत जानता है। ये बड़े चैनलों में अपने को वो नहीं मिलता, स्थान नहीं मिलता। इस माध्यम से सबको न्याय मिलता है। छोटी बात में क्यों नहीं हो, जो सही बात में है, सही खबर है, वो दिखाने का काम अपना मीडिया करता है। और इसकी वजह से और अपने मीडिया की ताकत भी बढ़ती जा रही है दिन बर दिन। ये उसके पीछे का एक कारण है। सर डिजिटल मीडिया में जो काम करने वाले हैं, पत्रकार है, कैमरामैन है, वो उनकी जो समस्या है उसके लिए संगठन क्या करने वाला है इस अधिवेशन में? हमारे नेता ने तो कहा है कि भाई जो डिजिटल में काम करते हैं, कैमरामैन रहो, पत्रकार रहो या संपादक रहो, इनको सबसे पहले पत्रकार बोर्ड को मान्यता मिलना चाहिए। यह हमारा इस पर ज़्यादा फोकस रहेगा। और उसके बाद जो भी एक बार पत्रकार बोल के अपनी मान्यता मिली तो जो पत्रकार अन्य पत्रकार है उसके फिर सहूलत तो मिल ही जाएगी। नहीं, इनकी जूनी मांगनी ये भी है सर डिजिटल मीडिया की, गवर्नमेंट से जो ऐड मिलता है अखबार को, पेपर को, हाँ, इलेक्ट्रॉनिक मीडिया को, वो इनको मिलना चाहिए। ये बहुत दिन से मांग है इनकी। जी बराबर सही है आपका, क्योंकि ये छोटे अखबार होते हैं या वीकली अखबार होते हैं, उसी तरह इस मीडिया को भी ऐड मिलना चाहिए। उसके लिए भी हमारे नेता जो है एस.एम. देशमुख साहब वो कोशिश कर रहे हैं। सर मीडिया चलाता हूँ, सिर्फ आपके ध्यान में मैं एक बात करना चाहता हूँ कि एक पट्टी काम वाला, उसको एक पट्टी काम करने वाला, बांध काम करने वाला व्यक्ति होता है, तो उसको ठेकेदार जो है तो अपने लेटर पैड पे लिख के देता है कि ये बंदा, ये व्यक्ति मेरे पास पट्टी काम करता है। उसके आधार पर उसको कामगार भवन के अंदर कामगार कल्याण की ओर से इसको एक बाज़ाब्ता वो प्रमाण पत्र मिलता है, और उस पत्र के ऊपर उसको लाखों रुपये की सहूलत मिलती है। गारंटी जैसे उसके बच्चों को स्कॉलरशिप, मर गया, देहांत हो गया तो 5 लाख, 10 लाख, बीमा योजना, घर की योजना, आवास योजना। मेरा कहने का मतलब ये है कि हम सोशल मीडिया चलाते हैं, हमारा भी कहने कहीं वो उसमें रजिस्ट्रेशन होता है एमएससी के अंदर, हमारा प्रमाण पत्र मिलता है, हम वीडियो रिलीज करते हैं, हमारा प्रदर्शन करते हैं कि हम हमारे अंदर योग्यता है या नहीं है। तो मेरा आपसे सवाल ये सर, ये तमाम बातें रखो कि पट्टी काम वाले को आप जो तो न्याय दे सकते हैं, जो चौथा स्तंभ के तौर पर काम करता है, न्याय खड़े रहता है, उसके लिए आप क्या कर रहे हैं? इसीलिए तो संगठन बना रहे हैं ना। अकेला आदमी नहीं बन सकता, संगठन की वजह से सरकार के ऊपर दबाव डाल सकता है। संगठन क्यों बना रहे हैं? हमारे नेता जो है एस.एम. देशमुख, वो इसीलिए संगठन बना रहे हैं महाराष्ट्र में, जाके सरकार की तरफ मांग कर सके। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।
है।